एका महाकाय साम्राज्याचा सम्राट ज्याने भारताच्या एका मोठ्या भागावर राज्य केलं, पण त्याला दख्खनच्या मातीत 25 वर्षाहून अधिक काळ झगडूनही शेवटी अपयशच मिळालं. काय होतं असं दख्खनच्या भूमीत ज्यांनी बलाढ्य अशा औरंगजेबाला गुडघे टेकायला लावले? कोणती होती ती कारणं ज्यांनी औरंगजेबाच्या महत्वाकांक्षेला सुरुंग लावला? आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा होता? चला तर मग जाणून घेऊया औरंगजेबाच्या अपयशाची खरी कारणं. दख्खनच्या युद्धात औरंगजेबाने आदिलशाही व कुतुबशाही या दोन सुलतानशाह्या अवघ्या 2-3 वर्षाच्या अवधीतच जिंकल्या. हे त्याचे मोठे यश होते, पण या यशाबरोबर येणारी जबाबदारी त्याला पार पाडता आली नाही. शाह्या अस्ताच गेल्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीत त्यांनी आपली शासन यंत्रणा उभी करून ती स्थिर करावयास हवी होती. पण ते काम त्यांनी आपल्या काही सरदारांवर सोपवून तो मराठ्यांचा समाचार घेण्यासाठी महाराष्ट्रात आला. त्याची ही घाई त्याला नडली. सर्वात दक्षिणच अस्थिर झाल्यामुळे मराठ्यांचे काम सोपे झाले. त्यामुळे सर्व दक्षिणभर ते पसरले. शिवाजी राजे अग्र्यास कैदेत पडले होते, त्याच वेळी आपण त्यास ठार केले नाही, ही आपल्या आयुष्यातली मोठी चूक होती, असे औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रात नमूद करून ठेवले आहे. आणि म्हणून संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा त्यांनी मनोमन ठरवले की त्यास जिवंत म्हणून सोडायचे नाही. त्याप्रमाणे त्यांची हालहाल करून त्यांनी हत्या केली. शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी चूक केली, तर संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी घोडचूक केली. मराठ्यांचा राजा मारला तर त्याचे राज्यही बुडेल हा औरंगजेबाच्या कायच चुकीचा ठरला. त्याचे हे कृत्य एखाद्या आग्यामोहळास दगड मारवासी झाले. त्याने मराठ्यांच्या अस्मितेवर हल्ला चढविला होता. परिणामी आपल्या राजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी समस्त मराठी सैन्य एकवटवलं आणि साम्राज्याच्या घराघरातून शिलेदार वसांनी उदयास आले. मराठेशाही बुडवण्याची औरंगजेबाची घमेंडीची भाषा केवळ बलकानच ठरली. औरंगजेबाच्या अपयशात व मराठ्यांच्या यशात सह्याद्रीचा मोठा वाटा आहे. सह्याद्रीची बिकट दरीखोरी, भयानक वाटणारे कडे व अरण्य आणि पावसाळ्यातील हत्तीच्या सोंडीने बरसणारा पाऊस या भौगोलिक परिस्थितीशी सामना करण्याचा अनुभव मोगलांना नव्हता. अशा परिस्थितीत मोगली फौजा तगस धरू शकत नव्हत्या. मराठी तर सह्याद्रीचे पुत्र होते. जन्मापासून सह्याद्रीच्या अंगखांद्यावर खेळलेल्या मराठ्यांच्या फौजेशी ऐशो आरामात जीवन जगलेल्या मोगलांना लढावे लागत होते. किल्ले जिंकण्यासाठी महिनोमहिने वेढे द्यावे लागत होते. किल्ले तर मराठ्यांचे आश्रयस्थाने, त्यांच्या सत्तेचे उगमस्थान म्हणून तर खुद्द औरंगजेबाने मराठ्यांचे किल्ले जिंकण्याची मोहीम हाती घेतली होती. पण स्वराज्यातील संपूर्ण किल्ले तो जिंकू शकला नाही. सह्याद्रीने त्याला परतवून लावले आणि निराशेच्या गर्देत लोटले. मराठ्यांची गनिमी काव्याची युद्ध पद्धती या विषयाची बरीच चर्चा होऊन गेली आहे. मराठ्यांच्या यशाला व मोगलांच्या अपयशाला ती कारणीभूत झाली. गनिमी काव्याने लढणाऱ्या मराठ्यांशी लढणे मोगलांना प्रथम अवघड व नंतर अशक्य होऊन गेले. संपूर्ण दक्षिणभर मराठ्यांच्या फौजा पसरल्या होत्या. तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी कुठे कुठे म्हणून सैन्य पाठवायचे याची चिंता बादशाला सतावू लागली. बरं, मराठे एका ठिकाणी मुक्काम करून राहत असते तर त्यांना हुसकावून लावणे शक्य होते. पण आज इथे तर उद्या 25 कोसांवर अशा गतीने मराठे मोहिमा चालवीत. एवढेच नव्हे तर गनिमी तंत्राने हमखास मोगली सेनेस गोते ताणत. अशा प्रसंगी खंडणी भरून सुटका करून घेणे एवढेच त्यांच्या हाती असे. स्वराज्यात 4-4 महिने वेढे देऊनही शेकडो सैनिकांचे प्राण खर्चून व लक्षावधींचा खजिना रेता करून बादशाने घेतलेला एखादा किल्ला मराठे एका रात्रीत गनिमी काव्याने छापा टाकून पुन्हा काबीज करत. अशा वेळी बादशाचे सर्व कष्ट खर्ची पडलेले मनुष्यबळ व द्रव्यबळ एका रात्रीत वाया जाईल. अशा मराठा लोकांशी त्याला व त्याच्या फौजेला लढावे लागले. मराठ्यांच्या बाजूवर हे युद्ध सर्व मराठा लोकांचे होते. ते केवळ छत्रपतींचे नव्हते. मोगलांच्या बाजूवर हे युद्ध केवळ औरंगजेब बादशाचे होते. ते सर्व मोगलांचे नव्हते. बादशाच्या अट्टहासामुळे ते खेळले जात. त्याच्याशिवाय या युद्धात ना त्याच्या अधिकाऱ्यांना रस होता, ना त्याच्या पुत्रांना आस्था होती. आणि म्हणूनच त्याचे अधिकारी त्याचे हुकूम अंमलात आणताना प्रामाणिक नव्हते. त्याचे सेनानीच नव्हते, तर त्याचे पुत्रही शत्रूशी म्हणजेच मराठ्यांशी गुप्त हात मिळवणी करताना दिसतात. मोगली मुलकात काही अधिकाऱ्यांनी तर मराठ्यांचे खंडणीचे अलिखित करारच केले होते. मराठ्यांशी लढण्याचा धोका पत्करायला नको ठरलेली खंडणी दिली की कार्यभाग झाला. खरे तर दख्खनचे युद्ध बादशाने आपल्या प्रतिष्ठेचे केले होते. ताराबाईच्या काळात शेवटी त्याला कळून चुकले होते की आपण युद्ध हरलो आहोत. पण मराठ्यांशी मैत्रीचा तह करून तो दिल्लीस परतू शकत नव्हता, कारण आता मराठेच तऱ्हाच तयार नव्हते. असा तह अथवा करार न करता दिल्लीत जाणे म्हणजे मोठी नामुष्की होणार होती. जाट, राजपूत, बुंदेल, पठाण
अशा संधीची वाटच पाहत होते. अशा वेळी होणारे युद्ध मरेपर्यंत लढत राहणे एवढा एकच पर्याय बादशाह समोर होता. औरंगजेब बादशाह जेव्हा दक्षिणेत आला तेव्हा आदिलशाही, कुतुबशाही व मराठीशाही अशा 3 सत्ता होत्या. दख्खनच्या युद्धात त्याने यापैकी 2 शाह्या जिंकल्या आणि तिसरी मराठेशाही सुद्धा जिंकली असे त्याला काही काळ वाटत राहिले. पण तसे घडले नाही. शंभूराजांच्या मृत्यूनंतर मराठे काही काळ दिग्मूढ झाले. तरी त्यांनी स्वतःला सावरून आपले स्वतंत्र युद्ध चालूच ठेवले. पण असे सुलतानशाह यांच्या बाबतीत घडले नाही. त्यांच्या हस्तानंतर त्यांच्या प्रजाजनांनी लढा चालूच ठेवला नाही. अशा मोगलांविरुद्ध बंडही पुकारले नाही. याचे कारण या प्रजाजनांना या शाया आपल्याच वाटत नव्हत्या. त्यांच्या दृष्टीने एक मुस्लिम राजवट जाऊन दुसरी मुस्लिम राजवट आली एवढाच फरक होता. येथे अस्मितेचा प्रश्न नव्हता. मराठ्यांच्या बाबतीत गोष्टच वेगळी होती. मराठ्यांनी शिवरायांच्या अधिपत्याखाली आपले स्वराज्य शत्रूशी लढून व प्राण खर्ची घालून निर्माण केले होते. या स्वराज्याची फळे त्यांनी चाखली होती. स्वातंत्र्याची गोडी त्यांना लागली होती. या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची शिकवण त्यांना शिवरायांपासून मिळाली होती. अशा प्रकारे त्यांचे स्वराज्याशी आत्मिक व भावनिक नाते होते. म्हणूनच एक राजा मारला गेला, दुसरा परागंदा झाला. राजधानी राणी व राजपुत्र यांच्यासह शत्रूच्या हाती पडली व बहुतेक सर्व गडकोट शत्रूस गेले. तरी मराठ्यांनी शरणागती न स्वीकारता स्वराज्याच्या संरक्षणासाठी लढा चालूच ठेवला. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.